पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत मराठी बोर्ड मार्च 2024 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 3. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. विभाग 5 उपयोजित लेखन. प्रश्न 5 खालील कृती सोडवा. 1. पत्रलेखन. खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा. 6 गुण. खालील निवेदन लक्षपूर्वक वाचा. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा किंवा उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा. विभाग 5 उपयोजित लेखन. प्रश्न क्रमांक 5. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. 1. पत्रलेखन. दिनांक 10 जून 2024. प्रति माननीय व्यवस्थापक, आम्रपाली रोपवाटिका, यशवंतनगर, सांगली. ईमेल विषय वृक्षरोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत. माननीय महोदय सन व्ही. पुढील आठवड्यात आमच्या शाळेत वनमहोत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या वनमहोत्सवासाठी परिसरातील शाळांना आपल्या प्रसिद्ध रोपवाटिकेकडून वृक्षांची रोपे पुरवली जातात असे कळले. आमच्या शाळेचा परिसर सुशोभित करण्यासाठी रोपे हवी आहेत. तरी खालील रोपे आम्हाला उपलब्ध करून द्यावीत ही नम्र विनंती. रोपे. 1. गुलाब संख्या 20 रोपे. पारिजातक 20 रोपे. निशिगंध 15 रोपे. चापा 10 रोपे. मोगरा 20 रोपे. मी मधुर कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने माननीय मुख्याध्यापकांच्या परवानगीने हे पत्र लिहित आहे. आपण दिलेल्या सर्व रोपांचे संवर्धन आम्ही करू. यादीतील रोपे आपण लवकरात लवकर पाठवावीत ही नम्र विनंती. आपला विश्वासू मधुर कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली. ईमेल किंवा 2. विभाग 1 गद्य ई प्रश्न क्रमांक 1 मधील अपठित गद्य उताराचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, पत्रलेखन हा प्रश्न मी सोडवून दाखवलेला आहे. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 10 गुण. 1. जाहिरात लेखन. संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा. जाहिरात लेखन.
दिशा संगणक क्लासेस. त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा. प्रवेश सुरू. MKCL मान्यता प्राप्त. मर्यादित जागा. मैत्री तंत्रज्ञानाशी. 100% यशाची खात्री. संगणक सखोल ज्ञान प्राप्तीसाठी लगेच नाव नोंदणी करा. आमची वैशिष्ट्ये. उत्कृष्ट बैठक व्यवस्था. मायक्रोसॉफ्ट एक्सेल 3 विशेष मार्गदर्शन. तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन. महिलांसाठी स्वतंत्र वर्ग. बेसिक संगणक कोर्स उपलब्ध. आमचा पत्ता. दिशा संगणक क्लासेस, रंकाळ स्टँड समोर, पहिला मजला, गणेश अपार्टमेंट, कोल्हापूर. मोबाईल नंबर 2. बातमी लेखन. खालील विषयावर बातमी तयार करा. ज्ञानज्योत विद्यालय, वर्धा येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा झाला. बातमी लेखन. ज्ञानज्योत विद्यालय, वर्धा येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन संपन्न. वर्धा 16 ऑगस्ट येथील ज्ञानज्योत विद्यालयात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा झाला. ध्वजारोहणासाठी डॉक्टर संग्राम देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री BS पाटील सर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांनी स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचे, नेत्यांचे स्मरण करून उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. माननीय पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेच्या NCC पथकाने परेड सादर केली. तसेच शाळेच्या शिक्षिका सौ R माने यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण देशाचे आदर्श नागरिक होणे महत्त्वाचे आहे असा मोलाचा संदेश आपल्या मनोगतातून उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांची भाषणे, समूहगीत, देशभक्तीपर नृत्य, रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्वातंत्र्य सेनानी यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विविध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. सर्वात शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप करण्यात आली. आभार व्यक्त करून व देशभक्तीपर नारे देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कुंभार सरांनी केले. प्रश्न 3. कथालेखन. खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कोणत्याही 2 कृती सोडवा असे असल्याने मी जाहिरात लेखन व बातमी लेखन हे प्रश्न आपणासमोर सोडवून दाखवलेले आहेत. लेखन कौशल्य. खालील
लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. 8 गुण. 1. प्रसंग लेखन. साधना विद्यालय धुळे इयत्ता 10वी शुभेच्छा समारंभ दिनांक 4 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता. अध्यक्ष श्री रमाकांत धुमाळ, प्रमुख पाहुणे श्री अजय साठे. वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंग लेखन करा. प्रश्न 2. आत्मकथन. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकांचे आत्मकथन करा. आरसा, शोध निर्मिती, आनंदाचे क्षण, गरज व महत्त्व, खंत. प्रश्न 3. वैचारिक लेखन. जलप्रदूषण, समस्या व उपाय या विषयावर तुमचे विचार लिहा. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणासमोर प्रसंग लेखन हा प्रश्न सोडवून दाखवलेला आहे. प्रसंग लेखन. साधना विद्यालय धुळे आयोजित इयत्ता 10वी शुभेच्छा समारंभ दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता माननीय श्री रमाकांत धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री अजय साठे उपस्थित होते. विद्यार्थी या नात्याने मीही या समारंभाला उपस्थित होतो. माझे वर्गमित्र ही समारंभाला उपस्थित होते. समारंभाची सुरुवात वंदना आणि प्रार्थनेने झाली. सभागृहातील व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी होती. वातावरण प्रसन्न होते. श्री रमाकांत धुमाळ व श्री अजय साठे या दोन्ही मान्यवरांचे भाषण आम्हाला शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने खूपच प्रेरणादायी ठरले. श्री रमाकांत धुमाळ यांनी आपल्या भाषणात आम्हाला आई-वडील, गुरुजनांचे जीवनात असलेले महत्त्व रसाळ वाणीत पटवून दिले. श्री अजय साठे यांनी आपल्या भाषणात भावी आयुष्यात कशी वाटचाल करावे याचे मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री S.R. गुरव यांनी आपल्या भाषणात जीवनातील आव्हाने स्वीकारण्याचे महत्त्व सांगितले. स्वतःच्या क्षमता विकसित करा हा मोलाचा संदेश दिला. 10वीच्या अथर्व याने भावपूर्ण निरोपाचे भाषण केले. त्यात त्याने शाळेबरोबर, त्याच्या वर्गाबरोबर तसेच मित्रांबरोबर असलेले संबंध नमूद केले. शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनपूर्वक आभार मानले. निरोप हा निरोप नसतोच, तर ती असते गोड आठवण. आयुष्याच्या वाटचालीत असते प्रेमाची साठवण. नम्रतेने पुढे जा, विश्वास नेहमी संपादन करा. पाऊल पडणार आहे तुमचे, सामर्थ्याने जगायचेच. प्रगतीचे एक पाऊल मात्र सदैव पुढे टाकायचे. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गुरुबद्दलच्या भावना व शाळा शिक्षकांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात बदल कसा होतो याविषयी आपले विचार व्यक्त केले. त्यांच्या बोलण्याने आम्ही सर्व विद्यार्थी भावुक झालो.
आमच्या वर्गशिक्षिका सो जाधव यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. आम्हाला जीवनात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर साधारण 1.5 तास आम्ही सर्व मित्रमैत्रिणी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. शाळेतील 1ली पासून ते 10वी पर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षक व शाळेतील शिपाई मामा श्री लाड यांचे सोबत फोटो काढले. सर्व मित्र मैत्रिणी सोबत सेल्फी काढले. उद्यापासून विभक्त होणार होतो या भावनेने आम्ही सर्वजण दुःखी झालो होतो. शाळा माझ्यासाठी ज्ञान देणारी तसेच संस्कृती व सभ्यतेचे उगमस्थान होते. सर्व गुरुजनांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. मित्रांना शुभेच्छा दिल्या. आयुष्यभर पुरेल इतकी शिदोरी घेऊन मी व माझे मित्र जड अंतकरणाने शाळेचा निरोप घेतला. हा निरोप समारंभ मी कधीच विसरू शकणार नाही. हा समारंभ माझ्या आयुष्याला नवीन वळण देणारा ठरेल. 3 तास चाललेला हा निरोप समारंभ मला याची देही याची डोळा अनुभवता आल्याने अंतकरण जड झाले. निरोपाच्या हळव्या क्षणी दाटून येती आठवणी, डोळ्यात साठते पाणी मूक होते वाणी. डोळ्यात साठते पाणी मूक होते वाणी. निरोपाचे क्षण साठवून हृदयी ठेवू. निरोपाचे क्षण साठवून हृदयी ठेवू. मखमली मोरपीस मनी जपून ठेवू. मखमली मोरपीस मनी जपून ठेवू. जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा. काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा. योग्य मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा. होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा. आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल. विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा. सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा. 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा. गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.